तरी माझ्याकडे सर्व क्षेत्र आहे 25 एकर. ते 25 एकरात वेगवेगळ्या व्हरायटीची लागवड केलेली आहे. मी आता ज्या क्षेत्रात उभा आहे, त्या क्षेत्रात आपण लागवड केलेली आहे निर्मल गोल्ड 965. तरी ती व्हरायटीचे असे जाणवलं मला, कारण की त्या व्हरायटीमध्ये काळं बोंड एकही नव्हतं. निर्मल गोल्ड 965 ही नवीन व्हरायटी निघालेली होती. ती मी माझ्या या 1 एकर क्षेत्रात 2 बॅग लागवड केली. तिला लागवड केल्यापासून सगळ्या म्हणजे उगम शक्ती झाली, त्याच्यात ना मर्जर झाली ना कशाचा पाऊस पडल्यामुळे लाल झाड पडलं नाही, काही नाही. इतर व्हरायटींपेक्षा सगळ्या गोष्टी टॉपला आहे. आणि अजून याच्यावर तुडतुडी, मोहा वगैरे काहीच अटॅक होत नाही. 60-65 असे माझ्या झाडावर कैरी पक्की होती. त्याला वेचायलाही एकदम सोपं गेली आणि बोंड ही 90% बोंड माझ्या इथे 5 पाकळींचे बोंड होते. आणि त्यात असं जाणवलं मला, जे वरतून आपला ह्या वर्षी भरपूर स्वरूपात पाऊस झाला, इतर व्हरायटींमध्ये माझे काळे बोंड पडलेत म्हणजे. आणि सगळ्या गोष्टीत एक नंबर टॉपला व्हरायटी आहे. मी तरी असं सजेशन करतो, पुढच्या वर्षी मी ह्याच व्हरायटीचे 10 ते 15 बॅगा लावणार आहेत. म्हणजे कमी खर्चात जास्त उत्पन्न आहे या व्हरायटीचं. ना याला फवारणी लागते, ना याला मटेरियल लागतं, काही लागतं काहीच नाही. फक्त मी त्याला बायोसंजीवनी रायझोमी काही सोडलेलं आहे, दुसरं काहीच खर्च केलेला नाही. वरतून एक फवारणी झालेली आहे.